चल बाई निकू 2 दिवस झाले दवाखान्यात ऍडमिट आहे, जाऊन येते भेटून कस काय तब्येत आहे काय नाही बघून यावं लागन. काय काय करते काय माहित. निकू बरं वाटत नाही बाई? काय दुखणं लागलंय तुझ्या माग? जेव्हा बघा तेव्हा दुखणं. उठ उठ बाई. काय लागलंय तुझ्या माग तेच कळा ना मला. जेवली की नाही? काय खाल्ला? खायचं नाही सांगितलं ना. खायचं नाही सांगितलं? नारळ पाणी पेलते. अंगाई गरम वाटते बाई थोडं तुझे, त्याच्यामुळे शीन आलाय वाटत. काय आणू का तुला खायला मग? तुम्ही केलं जेवण? जेवण केलं? जेवलं बाई, घरी तू नाही तर करमत नाही. 2 दिवसापासून तू दवाखान्यात ऍडमिट आहे, सगळं जीव इकडं लागलंय माझं. पप्पाला दिलं जेवण? हा पप्पाला दिलं. मला म्हणले पप्पा जा दवाखान्यात भेटून ये, काय करते काय नाही बघून ये म्हणले. करमत नाही घरी मला, लई तकलीफ होती ना. तर डॉक्टर काय म्हणलं किती दिवस थांबावं लागन? सांगितलं 4-5 दिवस. काय करायचं? बसता येत नाही? तू आराम कर बाई, खाली झोपून, जास्त बसू नको. झोपल्यावर अजून जास्त दुखतंय. काय करायचं नाही, दुखते ग. लईच तकलीफ व्हायला लागली आहे ना. काही लागलं असं बाई निकू तुझ्या माग? का दुखते ग सारखं? केक खाल्लं नाही तरी मला ढेकर येतात. खरपूस ढेकर येतात ना, मग त्रास आहे ना पोटात, त्याच्यामुळे ढेकर येते तसे खरपूस. सुजे ना सगळी पोटात, त्याच्यामुळे पाणी सुद्धा सहन व्हाय नाही. पाणी सहन होत नाही. त्रास होतोय ना, मग दुखत आहे ना. खाली सोडा ना इंजेक्शन. मग हाय थोडंफार नॉर्मल फरक वाटतंय, अजून तसंच होतंय काय नाही. सकाळी काय खाल्लं? डाळ पातळ सुद्धा सहन व्हाय नाही. तू काहीच खाऊ नको निकू. नारळ पाणी मी सकाळी पाठवते आजीला, नारळ पाणी घेऊन येऊ. नारळ पाणी पे 2-3 दिवस काहीच खाऊ नको अजिबात. बस दर बेटा. कुठं बाई तू आजारी पडली ना, मला काही सुधरत नाही बाई निकू. काय सांगू आता? मी म्हणते माझं दुखा आपण तुमचं दुखावं नाही, दोघांचं दुखायलं की मला काही डोकं चालत नाही माझं. कुठे ते काय माहिती, मला म्हणलं मी जाऊन येतो निकूकडं म्हणून. कुठे आले? माझ्याकडे आलेच नाहीत ते अजून. नाही होय? नाही. फोन नाही केला का मग तू? काहीच काळजी नाही बायकोची, त्यांना काही घेणं देणं नाही. त्याच्या मागात करून संपला विषय. त्याच्या मागा 17 उद्योग, ते तरी कुठं कुठं बघन बरं. थोडं कमी करा बरं. थांब थांब थांब, मी हात फिरवते थांब. उद्योग जास्त का बायको जास्त, काय घेणं देणं नाही. ठेवलं इथं ऍडमिट करून, यायचं नाही जायचं नाही माझ्याकडं. फोन लावून बघ बरं कुठं आहे ते विचार. हे काम करायचं ते काम करायचं, बायकोकडे कोण लक्ष देत नाही. ही शीर फुगली काय तुझी? थोडं आता सलाईन. आता झालंय. मी तू कुठं गेलता? गेलो तिकडे, गेलो फ्रूट आणायला पण काय भेटले नाही. नारळ पाणी तर घेऊन यायचं ना. तर डॉक्टर म्हणले काही खायचं नाही अजिबात, आहे का माहिती. 2-3 दिवस म्हणले जेवणच करायचं नाही. रिपोर्ट आले का? ब्लड रिपोर्ट आले ना. गॅस्ट्रो आता बाकी नॉर्मल आहे. हा गॅस्ट्रो पत्ते बघ सांगा दाखव काय म्हणते बघते. पत्ते पाळायचे जेवणाचे, मसालेदार पदार्थ खायचे नाही. नाही तर तुमच्या भाजीत नुसतं मसाला असतो, काळा मसाला लाल मसाला तेच असते भाजी. नाही आता नाही मसाला. सोनोग्राफी केली त्याच्यात सूज पण. गॅस्ट्रो कशामुळे झालं? तुझ्यामुळे बर्गर खा, पिझ्झा खा, काय काय खाते बाहेरचं, ऐकत नाही आता. झालं दुखणं. त्या दिवशी पण गेले बाहेर खाऊन आले जाऊन, त्याच्यामुळे झालंय. किती तकलीफ आहे आता बघ बरं, किती त्रास होत आहे. काय करायचं आता?
त्याला कोण बघल मला मग? काय घेणं नाही बायकोच टाकून दिलं ऍडमिट केलं संपला विषय जायचं कामावर हे करायचं काम झालं तर इकडे पैसे ते तर पैसे भरावे लागतील ना दोन्ही विचार करावा लागतो नाही तर भांडत बसले मला इथं काने बसले तर माझ्यापाशी दुखल्यावर कोणा सपोर्ट लागतो बायकोला नवऱ्याच लागत असतो ना नवऱ्याच जवळ लागतो ना नवऱ्याच जवळ नाही नवऱ्या नुसतं 17 काम जाय काम करते काम नाही. कर अरे ते सुट्टीच देत नाही मग काय करायचं सांगायचं ना बायको ऍडमिट म्हणून का तेवढं नाही होत आता मला सांग आता बिल भरायला त्यांचं कुठं ऍडव्हान्स घ्यावं लागेल किती काय झालं अजून काय म्हणले डॉक्टर अजून काय काहीच नाही सांगितलं काहीच फक्त लिक्विड घ्या म्हणे खाल्लं का जास्त त्रास होतो इथं अजून दुखत आहे मम्मी एक काम कर तिला शिरा बनवून दे पात्रावाला नाही काहीच नाही म्हणते ते फक्त नारळ पाणी द्या. अरे पाणी ज्यूस त्याची मोसंबीचा. मम्मी सोबत होती काल दिवसभर तरी मम्मी असून बी शेवटी जोडीशिवाय काय नाही आहे ना आई असून बी आठवण कोणाची आली मग हा? नवराच तुझी आई सोबत मेन होती ना तुला मी नवराच असतो आता लग्न झालं संपला विषय प्रत्येक जोडीचा असा विचार करावा लागत तेव्हा घर संसार चालतो काय मम्मी पाणी घेऊन नाही करतो बाटली घेऊन ये. म्हटल्यानंतर असं ना मेडिकलवर इकडे आहे तू. काय मम्मीला काय चाड्या लावायला लावली तुझं झाडाचा काय विषय आहे? तुम्हाला बायको नाही दिसत पैसा माणूस कधी पण कमवतो पण माणसासोबत तर असलं पाहिजे ना इमोशनल सपोर्टची गरज असते दुखायला लागल्यावर टेन्शन रडू नव्हतं लगेच रडायला लागते तू मला सांगू हा? माझ्यापाशी बसत नाही काय नाही नुसतं कामाचं पडलेलं असतं तुम्हाला आणि काम केलं तर घर चालेल ना आता बिल भरायचे डॉक्टर पैसे मागत होते दुखत नाही ना काही जास्त दुखत नाही तर मग रडू नको ना उद्यापर्यंत एक उद्या एक टाइम सलाईन लावू म्हणजे होऊन जाईल नीट टेन्शन नाही डॉक्टर पण बोलले नीट होईल लगेच एक 4-5 दिवस सांगितले त्यांनी रडू नको बस तिकडे पाय दाखवतो मग डोकं दाबू का फोनवर तर म्हणत होती तू डोकं दुखतंय माझं रडू नको ते बघ अय काय मम्मी गप नाही रडू नको नाही रडत हा चुप असं चमका निघू राहिला पाठीतून सुद्धा पाठ पण दुखते का चमका येतात अशा पाठीतून इकडं अशा पोटामध्ये अरे बाटली नाही भेटली तिथं नाही नाही ना मेडिकल बंद झालंय आता घरी जातो मी बाटली आणतो जा पाण्याची बाटली घेऊन ये विचार वर दिलं काय काय बोलत खायचं होती आजीला काय बोलली टेन्शन घेतलंय ना तू हा नाही नाही. मग टेन्शन दुखणं वाढवतो आणि खूप टेन्शन घ्यायचं नाही आपण थोडं दुखणं मागं टाकायचं थोडं इमोशनल व्हायचं नाही हसायचं थोडी कॉमेडी करायची हा मम्मी हसावर दिला काय? आपण तुला रडते ती हसावर दिला हसत दिला कसं हसायचं हे? मम्मी हस- कशी करते हा कसं करते ना गं? अशी कशी रडते सांग बरं. कशी रडते अशी करते दिसते मग दर्शन हो. दुखायला लागला लय भारी रडते आहे ना कशी सांगायची गरज नाही कसं रडते निघू कसं कसं तू सांग लय ऍक्टिंग मग असं रडायची आहे ना रडायची ऍक्टिंग किती भारी करते मग कशी रडते लगेच पाण्याच्या धारा बाबा डोळ्यातून अजून मोठी नाही बारीक येते हा ना रे लय नाजूक नाजूक कली नाजूक केले चल आपण ही बाटली सगळं घरी जाऊ बाटली काढून घे म्हणजे डॉक्टरचे पैसे नाही राहायचे गपचूप डॉक्टरला म्हणायचं आम्हाला आमचं पेशंट नीट झाल्याशिवाय पैसे देतच नाही इथून असं शॉर्टकट निघू ऐकते का असली का चल जोक जायचं मारलं का? असले नाही तू हा जायचं का चल हळूहळू मी तुला बरोबर उचलून घेते चल बोला तुम्ही मी पाणी आणतो तिथे ताण लागली असं चल झोप तुझं डोकं दाबते असं कर
दुखत आहे ना सगळं. एक आजार आला की सगळं दुखत.